हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही सर्वांना माहिती आहे मार्गशीर्ष चालू झालेला आहे. त्याच्यातले 2 गुरुवार पण झालेले आहेत. तर आज 3रा गुरुवार मी मांडणार आहे. ते सर्व तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आज पूर्ण दिवसाचं पण तुम्हाला दिवसभर आम्ही काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्व तयारी झालेली आहे. आता मी मांडते इथे देवी. तर चला सुरुवात करू. आज झाडांची पानं आणल्यात. हे चिक्कूचं, हे जांभूचं, आंब्याचं, पेरूचं आणि हे वडाचं. आता ही लावते मी याच्यात. मुकुट लावलं. मॅक्स, तू रांगोळी पुसायला ये हा. 2 दिवसाची काढलेली मी ती सर्व रांगोळी आणि पुसून टाकली. ठेवतच नाही अजिबात, डायरेक्ट जाऊन त्याच्यावर बसतो. बघा आता मुकुट आणि हे लावलंय मी. आता वेणी आणि हार लावते. गळ्यातलं असं सर्व घालून झालंय बघा. फळं मांडते आता. आता मी रांगोळी काढते, पण रांगोळीचं काही सांगू नाही शकत. मॅक्स कधी पण येऊन रांगोळी भुसकू शकतो. आता आम्ही बाहेर रांगोळी काढतो. तू काढेल का मी काढू? मी काढेल. तू अख्खी रांगोळी खराब करेल. मी इथे काढेल, तू इथे काढ. रावीच्या इथे पुसता येईल नाही, लाईट आहे.
रांगोळी बनलाय. मस्त बनले का? हा. तर मम्मानी आता अशी रांगोळी बनवलंय. ही बघा मम्मा उभी. हनुमान आहे. साडीवर तर आला बघ. ये कोणी पुसलाय? ओय ये लवकर. हे बघ सगळी रांगोळी पुसली बघा. 1 मिनिट पण नाही ठेवली त्यांनी. इकडे ये लवकर. मॅक्स कोणी पुसली रांगोळी? रांगोळी कोणी पुसली सांग लवकर. तर आता आम्ही आलूवडी बनवणार आहेत. तर तुम्हाला दाखवते चला सर्व कसं बनवणार आहे. वांग रुजलंय नाही मी लावलंय. मम्मीने दिलंय. ते काय माहिती आता तेवढं ते केलंय असं. तुम्हाला बरं समजलं लगे. वांग आहे. पप्पानी ते खराब पानं झालेली ना ती काढल्यात. गेली साडी आजल्या सुरू उद्या वेचायला भेटणार. कमी पडीत आहेत ना पानं. हे बोलून आहे. लोडीत थोडी चिंच टाकायची कारण घशाला खाज नाही करत. आता ह्याच्यात गूळ टाकूया. चिंच आणि गूळ टाकून थोडेसे आंबटपणा येते. मग वाटण टाकूया. तीळ टाकते थोडे. तेल टाकायचं. नंतर खोबरं टाकायचं. ओला नारळ. मीठ टाकते त्यांच्यात. मीठ टाकायचं. आणि आता हळद टाकूया. आणि आता तिखट मसाला टाकायचा. तिखट आंबट बनवायचा मस्त. गोड तिखट आंबट आणि सगळं मिसळून घ्यायचं. हे सगळं आता मिक्स करायचं आणि बेसन टाकायचं. जास्त बनवायचं ना. आता ह्याच्यात जेवढं तुम्हाला बेसन लागेल तेवढं टाकू शकता. आणि वाटण वगैरे आपल्या चवीप्रमाणे टाकायचं सगळं. थोडा हिंग टाकते याच्यात. म्हणजे चविष्ट होणार. पानाचं हे असं डेखा काढलं ना का ते रोल फिरवायला बरं पडते म्हणून हे असं काढायचं.
ह्या काही असतात ते तोडून. मसाला मस्त आता रेडी केलेला आहे मम्मीने. आता आलूवड्या कशा बनवतात ते दाखवते चला. एक पान असं लावायचं आणि एक असं उलट लावायचं. म्हणजे रोल वाटताना तकलीफ नाही होत. दुसरं असं ह्या बाजूला. सर्व मसाला आता लावून झालेला आहे. आता रोल बनवते. हा आलू वडीचा आहे बघा. असा रोल बनवायचा. असं सुट निघत नाही. असं एकदम फिट्ट दाबून घ्यायचा का हा, असं रोल निघत कापताना नाही. सुटत नाही, कापताना वगैरे हा. सुटत नाही. असा रोल सुटत नाही असा घ्यायचा बघा. दाली काढते. दाली टाकू लगेच. तेव्हा तिथे ताट ठेव. हे बघा सर्व रोल बनवून झालेले आहेत. आता त्याला बाफू. हे बघा इथे टोप ठेवलंय. ठीक आहे. किती मिनिटं वाफवायचा? 10 मिनिटात होते. हे बघा काय बोललेली तुम्हाला, रांगोळी काढून काहीच फायदा नाही. उठ लवकर उठ, तुला जागाच नाही का बसायला? ओय आलूवडे आता झाल्यात का बघते काढून. मस्त अशा झाल्या ते बघा. आता ह्या काढते आणि ह्या टाकते. काय करायचं आहे पहिला? घरात तर ये, दाखव काय आणले खाऊ. बर्गर. भरभर कोणी दिला? पहिला हातपाय धु आणि कपडे चेंज कर आणि मग खा. हे बघा सर्व मस्त बाफून झालेलं आहे. आणि चपात्या करायला लागली म्हणून माझ्या हात म्हटल्यात. आता आलूवडी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते की थंड झाल्यानंतर मग संध्याकाळी तुम्हाला दाखवेन तळून वगैरे. आणि आता मी चपाती बनवते आणि मस्त मेथीची भाजी. मेथीची भाजी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने कधी करून बघा, एकदम मस्त लागते. इंस्टाग्रामवरच मी रील बघितलेली रेसिपीची मेथीच्या, तर ती मी तुम्हाला बनवून दाखवेन. सर्व चपात्या करून झाल्या, फक्त आता लास्ट एक राहिले. आणि इकडे एका बाजूला चहा पण ठेवला आहे. आता तूप टाकते.
शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आणि त्याच्यात तीळ टाकायचे थोडेसे, ते पण थोडेसे असे भाजून घ्यायचे आणि याचं मिक्सरला वाटण करून टाकायचं. याच्यात तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता, डाळी असतात त्या व्हाईट कलरच्या, त्या पण टाकू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकली. पण असं पाणी टाकून पण करू शकता आणि शेंगदाणे सालासकट घेतले तरी चालते. मेथी आधी स्वच्छ धुवून घेते. मेथी टाकते आधी. एक 10 मिनिटं अशी मेथी परतून घ्यायची आणि वेगळी अशी काढून ठेवायची. जिरा, मिरची, कांदा, टॅमॅटो, मीठ, मसाला, हळद, गरम मसाला, शेंगदाणे आणि तिळाचं वाटण बनवलंय ते टाकते. मेथी शिजवलेली आहे ती टाकते. थोडंसं अजून मीठ टाकते. मस्त अशी भाजी झाली. घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मम्मीने इथे मस्त शिरा बनवायला लावलाय, कारण की प्रसाद पण पाहिजे ना थोडासा. कशी तोंड करते. आई बघे काय बनवते. तू खाते का. माझ्या कोण पाय पडेल आणि आई बाबांच्या पण. कुठे डॅडीच्या. तिला घाई झाली नुसती. मोठा होईल लवकर. बाजूला हो. व्हिडिओ उभी चालू आहे. मस्त असा मम्मीने शिरा बनवलाय बघा. आता मी देवाला निवेद काढते. आणि हे बघा सकाळी आलू वडी बनवलेली ती, केवढे मस्त वडे पडले ते बघा. आता ते पण तलते आणि मस्त याच्यात निवेद काढते.
या जेवायला. मस्त सर्व जेवण रेडी झालंय बघा. फक्त आता सर्वांना शिरा द्यायचा राहिलाय, तो वेगळ्या डिशमध्ये द्यायला लागेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.